राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणीत संत रविदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने संत श्रेष्ठ रविदास महाराजांची जयंती शनिवारी संत रविदास महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून होणार। सालाबादप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणीत संत रविदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने संत श्रेष्ठ रविदास महाराजांची जयंती शनिवारी संत रविदास महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून होणार आहे। यावर्षीही संत रविदास महाराजांची डॉल्बीवर मिरवणूक न काढता सामाजिक उपक्रम राबवत गरजवंत 200 महिलांना साड्यांचे वाटप करून तसेच संत रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकाचे प्रकाशन करून होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली। याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहराध्यक्ष परशुराम मोगरुमखाने, प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण चाबुकस्वार, प्रदेश उपाध्यक्ष शावरप्पा वाघमारे, मार्गदर्शक प्रदीप लामतुरी आदी उपस्थित होते। राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणीत संत रविदास मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी होत आहे। तरी आम्ही मध्यवर्तीच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना 4 पुतळा पार्क चौक करत आहोत व 15 फेब्रुवारीला संत रविदास महाराज यांची जयंती आहे। जयंतीनिमित्त संत रविदास महाराज मूर्तीचे वाटप व तसेच संत रविदास महाराज यांच्या जीवनावरील पुस्तकाचे वाटप व 200 महिलांना साड्यांचे वाटप देखील त्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। तरी मी आवाहन करतो सर्व समाज बांधवांना, जेणेकरून संत रविदास महाराज जयंतीनिमित्त सर्वांनी आपल्या मुलाबाळासहित आपल्या घरातील सर्व मंडळींना घेऊन 4 पुतळा पार्क चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करतो। महापूजा कोणाच्या हस्ते ठेवली? महापूजा ते माझे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक व पालकमंत्री जयकुमार गोरे, आपल्या सोलापुरातील 3 आमदार व महापौर विनायक कोंड्याल या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 15 तारखेला कार्यक्रम होणार आहे।